धन्यवाद. आणि यानंतर कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक माननीय आमदार साहेब सुनील अण्णा शेळके आपल्याला विनंती. तालुक्याची आर्थिक राजधानी कायमसाठी मला माहित होतं, आता कळालं. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज शिवराज्याभिषेक दिन आणि या दिवसाचं औचित्य साधून आपल्या मावळ तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कामशेट नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आणि स्मारक या ठिकाणी आज उभं राहत आहे. या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं सर्व कामशेट शहरातील वडीलधारी माझ्या माय भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व जीवाभावाचे सहकारी पत्रकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं असं या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर करतो. मगाशी उल्लेख केला, अनेकांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. गेले अनेक दिवसापासूनचा आमचा संकल्प होता, आम्ही प्रयत्न करत होतो आणि या मुख्य असलेल्या बाजारपेठेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वरूढ पुतळ्याचं उभारणी झाली पाहिजे. आणि ते त्यांना का उभं गेले रे ना तुम्ही आता मुद्दा आहे, मी सगळ्यांना बरोबर म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. आपण या स्मारकाकरता अनेकांनी गेले अनेक वर्ष, त्यामध्ये माझा परेश अण्णा असेल, आमचा सचिन भाऊ असेल, अजून माझ्याकडे 3 जण येत होते, सचिन भाऊ एक यायचा, सरपंच असेल किंवा या सगळ्या टीमनी सातत्याने पाठपुरावा केला आणि तारखा पुढे चालल्या होत्या. मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही भूमिपूजन करणार, म्हणून तुम्ही जो दिवस द्याल मी त्या दिवशी येणार, परंतु परवानगीसुद्धा पाहिजे. त्यामध्ये PWD असेल, ग्रामपंचायत असेल किंवा नगर रचनाकार अशा वेगवेगळ्या विभागाच्या देखील आपल्याला परवानग्या या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि परवानगी मिळत नाही म्हणून आपण स्मारकाचं काम लांबवत गेलो. परंतु ग्रामस्थांनी, सरपंचांनी, सदस्यांनी एक महत्त्वाची माझ्याकडे जी कागदाची फाईल दिली, त्यात सांगितलं की ही जागाच मुळात पोकळीस्त आहे. मग PWD डिपार्टमेंटला विचारायचा संबंध संपला. जो पूर्वीचा रस्ता आहे PWDचा, त्या रस्त्याला लगत त्यांचं जे काय साईड मार्जिन सोडून आपल्याला स्मारक उभं करायचं तेवढी जागा आपल्याला मिळते. मग परवानगी घ्यायची कोणाची, तर शेवटी निर्णय आला की ती ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायची आणि ग्रामपंचायतीनं या जागेला पोकळीस्त म्हणून आपल्याला पेपर हातामध्ये द्यायचे. ग्रामसेवक पुढे आज शुक्रवारी मला सोमवारच्या आतमध्ये तुमची काय सभा, ग्रामसभा, आमसभा, तुमच्या काय सभा असतील त्या पुढच्या आठवड्यात घ्यायच्या. मला 10 दिवसाच्या आतमध्ये याचा पोकळीस्त म्हणून नोंदीचा पेपर माझ्या हातात द्यायची जबाबदारी तुमची आणि तुम्हाला ते करायची. जागा मिळाली आणि जर त्यांनी नाही दिलं तरी स्मारकाचं काम आहे, कुणाची अडवायची आणि चौकशी लावायची धमक नाही. जर कोणी तसा काय प्रयत्न केला तर त्याला देखील योग्य ते उत्तर द्यायची जबाबदारी माझी पण तुमची पण. शेवटी आपल्या सगळ्याच्या अस्मितेचा विषय आहे आणि या गावगाड्यामध्ये आपण काम करताना राजकीय जोडे मतभेद बाजूला ठेवून एक विचारानं कसं एक चांगल्या पद्धतीने स्मारक उभं राहील हा विचार सगळ्यांच्याच मनामध्ये आला पाहिजे. उद्याच्या काळामध्ये स्मारकाचं काम होत असताना पहिल्यांदा आपण 6 गुंठे जागा आहे, म्हणजे 6 गुंठ्यावरती आपल्याला स्मारक करायचं नाही, आपण 2 गुंठ्यावरतीच स्मारक करायचं. नाही तर 6 गुंठे जागा अडवायची आणि व्यापाऱ्यांना त्रास, गाड्यांना पार्किंगला त्रास किंवा जायला त्रास, याकरता स्मारक नाही तर स्मारक हे आपली अस्मिता आहे.
पण ती जपण्याकरता प्रत्येकाला देखील तिथं आल्यावरती आदरातिथ्य झाला पाहिजे, आपल्याला सन्मान वाटला पाहिजे, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देखील इथं येता जाता कुठलाही त्रास होणार नाही ह्याची देखील जोखमदारी घेऊन आपल्याला स्मारकाचं काम उभं करायचं आहे. मी मागच्या 8-10 दिवसात 2-3 डिझाईन बनवल्या, त्यातले एक आता फोटो लावून डिझाईन केले, परंतु त्याच्यात अजून डिटेलिंगमध्ये काम करून आपण त्यात कशा पद्धतीनं कोण शिला असतील, कशा पद्धतीनं पूर्ण आपण पूर्वीचा इतिहास कसा त्यामध्ये दाखवता येईल तो देखील प्रयत्न करणार आहोत. परंतु स्मारक करताना फक्त उभं करायचं नाही तर पुढचे 100 वर्ष तरी त्या स्मारकाला धक्का लागणार नाही असं मजबूत काम या ठिकाणी या चौकात आपल्याला करायचं आहे. आणि त्याकरता सगळ्याचं सोंग घेता येतं, पैशाचं घेता येत नाही. म्हणून मी सगळ्यांना म्हणतो तुम्ही पण बोला, नुसत्या आमदारांनी उडून आणून चालणार नाही, परंतु गावातल्या ग्रामस्थांचं पुढाऱ्यांचं देखील त्यामध्ये हातभार असला पाहिजे, सगळ्या समाजांचा हातभार असला पाहिजे. 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना आपण ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला या शहरातल्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक घटकाचा देखील त्यामध्ये हातभार असला पाहिजे. पण हातभार लावताना वसुली नको की तू लाख रुपये देन, तू 5 लाख रुपये देन, तू 50 रुपये दे. ज्याच्या सोय इच्छेने जे देता येईल, कुणी 100 रुपये जरी दिले तर त्याच्या आनंदाने घ्या आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव त्या स्मारकाच्या बाजूला आलं पाहिजे. हे स्मारकाकरता योगदान देणारी व्यक्ती आहे. तुम्ही जेवढे निधी उपलब्ध कराल, आता जर उद्या तुम्ही म्हणाला आम्ही 1 कोटी रुपये उभे करतो तर मी तुम्हाला 1 कोटी रुपये देणार. तुम्ही सांगितलं मी 50 लाख रुपये देतो, तुम्ही काय देणार? त्याच्याकरता मला काय काय बोलायला काय नाही. ठीक आहे, तुम्ही पैशाच्या बाबतीत काळजी करू नका. आज भूमिपूजन केलंय, स्मारकाचं शेवटचं काम होईपर्यंत पुढेही थांबणार नाही. जे काम आज सुरू करू त्याचा शेवट देखील आपणच सगळे मंडळी लवकर करून त्याचा देखील लोकार्पण करू. पैशाच्या बाबतीत 50 लाख लागू द्या, 1 कोटी रुपये लागू द्या, महायुतीचं सरकार मजबूत आहे, आमचा मुख्यमंत्री सक्षम आहे, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत आणि मावळच्या आमदाराच्या मागे त्यांची मजबूत साथ आहे. त्यामुळे तुम्ही काय पैशाची चिंता करू नका. काम आज सुरू केले ते काम नीटनेटकं देखणं होईल आणि पूर्ण देखील होईल हा तुम्हा सर्वांना विश्वास देतो. ग्रामपंचायत सरपंच असतील, उपसरपंच असतील, माझे सर्व ग्रामपंचायतीतील सदस्य असतील, सर्व या सर्वांची जोरात झाली बाय काय येणारी शिवजयंती जोरात झाली. कधी अरे वैला बाबा, वैला होईल, पण त्याच्याकरता तुम्ही सुद्धा जोरात तिथे कामाला लागलं पाहिजे. आता आमदार पैसे पण पाठव आणि लेबर पण पाठवून तूच नाही ते बांधायला, असं करू नका. हे आपण ठीक आहे, तुम्हाला सर्वांच्या अस्मिता आहे. जसा स्मारकाच्या कामाच्या बाबतीत आपण बोललो तसंच आपल्याला या ठिकाणी विहाराची देखील उभारणी करायची. मी मागेही शब्द दिला होता, मला आजही तो आठवतो की आपण आपल्या भागातलं असलेल्या विहाराचं देखील चांगलं काम करूया. त्या बाबतीत भीमनगरचा असेल किंवा कुठल्या परिसरात इतर देखील समाजाच्या बाबतीत किंवा सगळ्या नागरिकांच्या बाबतीत ज्या काही तक्रारी आहेत, मी कामशेटच्या सर्वच माझ्या सहकार्यांना सांगतो, गावाचं गाव पण टिकवताना मूलभूत सुविधा गावाकरता उपलब्ध झाल्या पाहिजेत. करोडो रुपयाचा निधी मी कामशेट शहराकरता दिलेला आहे, त्याचा विनियोग व्यवस्थित झाला की नाही, कामं झाली की नाही ही बघण्याची जबाबदारी सगळ्याच मंडळीची आहे. शेवटी पैसा जनतेचा आहे, हा सुनील शेळकेच्या खिशातला नाही. आणि त्या पैशाचा योग्य पद्धतीने उपयोग झाला तर नागरिक देखील आपल्याला समाधान व्यक्त करताना पाहायला मिळतील. या ठिकाणी असलेल्या सगळ्या ओव्हरहेड तार आहेत, जे पोल आणि तार आहेत, त्याचं अंडरग्राऊंड करण्याकरता 3-4 कोटी रुपयाचा निधी लागतोय. त्यामध्ये 2 टप्प्यात करून पहिल्या टप्प्यात मी 2 कोटी रुपयाचा निधी देऊन बाजारपेठेतल्या तारा पहिल्या काढून अंडरग्राऊंड केल्या तर ते सुद्धा बाजारपेठ आपली थोडीशी मोकळी होईल आणि व्यवस्थित दिसेल. चांगलं काम, अनेक कल्पना आहेत, परंतु पैसे गावाकरता अजून 10-15 कोटी रुपये जमा देईल तेव्हा कुठंतरी कामं उभे राहिल्यासारखी दिसतील. ठीक आहे, कामाच्या बाबतीत नंतर पुन्हा एकदा बोलेन, परंतु गावातला कचरा दुसऱ्याच्या गावात चाललाय, तो तुमच्या गावात नाही तर तुमच्या गावाच्या बाहेर पुढे न्यायचं ती जबाबदारी तुमच्या सगळ्या टीमची आहे. आपल्याला कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची देखील जोखमदारी घ्या. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं
भूमिपूजन होत असताना जसे सगळे एकत्रित या ठिकाणी आला, काही चर्चा झाल्या मला काय कळलं होतं, पण आता त्या चर्चा काय होत्या मला त्यात जायचं नाही. सगळे आहेत तर सगळ्यांनी या स्मारकामध्ये एकजुटीने राहा. स्मारक आहे हे राजकारण करण्याचं ठिकाण नाही, याची जाणीव मात्र सगळ्यांनी ठेवून यामध्ये हातभार लावा एवढीच तुम्हाला विनंती करतो. 1 कोटी 1.5 कोटी काय लागेल तो निधी द्यायची जबाबदारी भाऊ मी आज या ठिकाणी स्मारकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं तुम्हाला देतो. जो काही निधी लागेल तो उपलब्ध करायची जबाबदारी माझी आहे, पण त्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावा, सहयोग घ्या हे देखील तुम्हाला मी आवाहन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. यानंतर अण्णांचा समस्त